झी 24 तास एक पाऊल पुढे. दिल्लीमध्ये शरदरावांनी अशी एक घोषणा केली आहे की ते या सगळ्याच्या विरोधात, महागाईच्या विरोधात प्रचंड मोठं आंदोलन दिल्लीत उभं करणार आहेत. तुम्हाला नाही का असं वाटत की हे खरं तर विरोधी पक्षांचं काम होतं, ते एक प्रकारे शरदराव करतायत? वर्षानुवर्ष काही जिल्हे, काही तालुके दुष्काळग्रस्त आहेत आणि वर्षानुवर्ष काही लोक मंत्री म्हणून राहिलेले आहेत. ना दुष्काळ हटला ना यांच्या कारभाराचा दुष्काळ हटला, तरी पण आमचे पवार साहेब काही झालं तरी मंत्री आहेतच. खरं म्हणजे मला वाटतं हा विनोद आहे की काय मला कळत नाही, पण शरद पवार आणि धाडस हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत का समानार्थी शब्द आहेत ते आता सिद्ध होईल. शरद पवारांना जर का स्वतःच्या सरकारविरुद्ध आवाज उठवायचाच असेल तर मला वाटतं हा आदर्श त्यांनी ठेवला पाहिजे. सी.डी. देशमुख हे महाराष्ट्राचं सुपुत्र कोणाला म्हणायचं की त्यावेळेला जवाहरलाल नेहरूंची एवढी दहशत होती, त्यांच्याकडे डोळे वर करून किंवा मान वर करून कोणाची बोलण्याची हिंमत नव्हती. मुंबईमध्ये जो गोळीबार झाला त्याची चौकशी करायला जेव्हा नेहरूंनी नकार दिला तेव्हा ह्या मर्दाने त्यांच्या तोंडावरती राजीनामा फेकला आणि तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे, मला तुमच्या मंत्रिमंडळात राहायचं नाही म्हणून ते निघून गेले. हाच बाणेदारपणा शरद पवार का नाही दाखवत? तुम्ही मोर्चे कसले काढताय? तुम्ही सरकार म्हणून तिकडे बसलेला आहात आणि सरकार म्हणून तुम्ही मोर्चा काढताय म्हणजे तुम्ही नालायक आहात हे तुम्हीच तुमच्या तोंडाने मान्य करतात. जर हिंमत असेल, धाडस असेल तर खुर्ची गेली तरी चालेल, पण मी माझ्या लोकांना बांधिलं आहे, माझ्या महाराष्ट्राला बांधिलं आहे, शेतकऱ्याचे सुपुत्र म्हणता शेतकऱ्यांना बांधिलं आहे, मला तुमच्या मंत्रिमंडळात राहायचं नाही म्हणून देशमुख साहेबांसारखा बाणेदारपणे दाखवा ना. संपूर्ण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्येच या आत्ताच्या 5 महानगरपालिकांच्या निवडणुका सोडून द्या, परंतु एक काँग्रेस विरोधी जनमत तयार होतंय असं वाटतंय का? होतंय, पण ते महाराष्ट्रात अजून मतपेटीत का नाही उतरत? मला तुम्ही सांगा ना, माझं अज्ञान दूर करा. तिकडे तामिळनाडूमध्ये जयललिता आल्या. जयललिताने सत्तेवर येण्याच्या आधी कोणतं आंदोलन केलं होतं? जेवढी आंदोलनं शिवसेनेने केली. पण तिकडचा इतिहास असा आहे की एक सेफॉलॉजिस्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो की एकदा जयललिता येतात, एकदा करुणानिधी येतात, एकदा जयललिता, ते असं बदलत जातं. त्याला काही रॅशनल असतं, अशातला भाग नाही. बरोबर, पण लोक करतात. इकडे आपण नुसतं आंदोलन, आपलं नुसतं अन्यायाविरुद्ध बोलायचं. महागाई वाढले, आंदोलन कर. पाणी नाही, आंदोलन कर. दुष्काळ पडले, आंदोलन कर. खत नाही, आंदोलन कर. बियाणं नाही, आंदोलन कर. आपण नुसते आंदोलन करायची आणि सरकारने अन्यायच करायचा. सरकारला माहिती आहे ह्याने किती बोंबलून काय बोंबलणार आहे, शेवटचा दिवस आपला आहे. तर ही जागरूकता आहे ना. आणि मला असं वाटतं एक प्रश्न सगळ्या पत्रकारांचा आवडतो असतो की तुमची स्ट्रॅटेजी काय? माझी स्ट्रॅटेजी काय असेल नसेल, ती पोकळ असेल, भक्कम असेल, मला माहित नाही. पण जनता असं केव्हा ठरवणार की आता हे झालं, हे एक दिवस एक रात्र आपली त्या ह्याच्यात जाते ते पैसे दिल्यानंतर, पण हे 5 वर्ष एवढे मजबूत होतात आणि त्या मजबूत होण्यात आपलं पूर्ण आयुष्य हे नासून टाकतात, पुढच्या पिढ्या अक्षरशः सडवून टाकतात. ह्याना आता तुम्ही घरी पाठवणार की नाही? शेवटचे 2 प्रश्न आहेत की निवडणूक संपल्यानंतर पुढची निवडणूक येईपर्यंत प्रत्येक संघटनेला एक थोडीफार मरगळ येते. शिवसेनेला सतत जागृत ठेवण्याकरता आपण काय करत असता? मी सतत लोकांना, आमच्या शिवसैनिकांना भेटत असतो आणि निवडणूक आल्यानंतरच काही अदलाबदली होते असं नाहीये. आणि दुसरं तुम्ही बघितलं असाल की मुंबई महापालिका ही एक खरंच मुंबईकरांचे किती आभार मानायचे मला कळत नाही. सलग 4थ्यांदा त्यांनी आमच्यावरती हा विश्वास ठेवलेला आहे. त्याच्याबद्दल माझ्याकडे तरी काही शब्द नाहीयेत. पण निवडणूक झाल्यानंतर स्वस्थ नाही मी बसलो. ताबडतोबीने गेल्या टर्ममध्ये राहिलेली कामं जी पूर्णत्वाला येत होती त्याची मी सुरुवात केलेली आहे. मग पुन्हा भूमिगत जलबोगदे असतील, उद्यानं असतील, आणखीन काय काय मुंबईकरांना आनंद वाटेल अशा काही योजना असतील, ह्याची सुरुवात झाली माझी कामांची मांडणी आणि त्याची पूर्तता करायला. आजच्या मुंबईचं किंवा आजच्या राजकीय परिस्थितीचं 1 मे जवळ येतोय, हे दोघंही आज गावात आलेले आहेत. काय नेमकं वर्णन कराल की मुंबईची नेमकी अवस्था काय आहे? एकीकडे सचिन पार्लमेंट मध्ये जाताना दिसतोय, रेखा त्याही मुंबईकरच आहेत, त्याही जाताना दिसत आहेत. काय एकूण आजच्या याच्यावर तुमच्या मार्मिक शैलीत भाष्य कराल? काय एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू असंच म्हणायला पाहिजे. सचिनला आहे खासदारकी सुद्धा मोठा मान आहे, मी काय तो नाकारत नाहीये. पण पुन्हा एकदा सांगतो की सचिन भारतरत्नच व्हायला पाहिजे. तो मोठाच आहे आणि त्याला मोठंच ते मिळालं पाहिजे. हे एक आहे. आणि राहुल गांधीला मी सांगेन की जरा इकडे येऊन महाराष्ट्राचं दालन बघ. तुमच्या पणजोबानी म्हणजे बरोबर ना, आजोबा
पणजोबानी त्यावेळेला जी भूमिका घेतली होती मुंबई महाराष्ट्राला न देण्याची, तो सगळा इतिहास इकडे आहे. मराठी माणूस कसा लढला, त्याच्यावरती त्यावेळेच्या काँग्रेसने कसा अत्याचार केला, गोळीबार कसा केला, बळी कशी घेतली, आणि तरी सुद्धा मराठी माणूस म्हणजे त्यावेळेला असं म्हटलं जातं की जवाहरलाल नेहरू एक व्यक्तिमत्व होतं, म्हणजे देखणं होतं, रुबाबदार होतं. ते कुठेही जायचे ते मोकळ्या गाडीतनं जायचे. पण महाराष्ट्रामध्ये त्यांना, मुंबईमध्ये मराठी माणसांनी. पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभार. झी 24 तास एक पाऊल पुढे.